मग सदै सदै म्हणता माय टकल्यावर केस नाही राहील, माय टकल्यावर केस नाही राहील. एखादी दिवस असे टकल्याचे केस उपडन ना का पुरं टकलच करून टाकन, मग बद्द बोंबलत मग म्हणजा ना का मले माय बायकोला केस उपडले म्हणून. लग्नाच्या पहिले म्हटलं एक पोरगी येते ना अशी गरीब गाय राहते. सत्यनारायणची कथा झाली का गरीब गाय, लग्न करताना हार टाकताना गरीब गाय, आणि घरी आली का मग होते ते सांड, होते सांड अशी म्हशीसारखी नवरा बी होते. बैल बैल राहते पहिले, लग्नाच्या पहिले गरीब बैल राहते नवरा बी. मग बायको आली घरात का ठेवते टिवरली म्हैस, तिले फुटते शिंग, आणि दोन्ही शिंगानं जिथं खूपसन शिंग ढुंगणात काय ढुंगणात, जिथं खूपसन कमरीत तर कमरीत अशी बायको म्हटलं शिंग मारते नवऱ्याले, शिंग मारते अशी. कुठेही घुसणार शिंग ते असे घुसणार ढुंगणात, बोंबल ना तू. किती बोलते बाई या नवरा डवरा. मग अशा राहते बायका. मग या नवऱ्याने ना अशी माझ्यासारखी बायको पाहिजे म्हटलं, बोलणारी, त्याच्या छातीवर बसू बसू खाणारी. तेव्हा तर टिकते तशा बायका, नाहीतर फुसक्या बायका ना आपल्या मायच्या घरी जाऊन राहते. अजिबात जाऊ नका बायका, होय मी तुम्हाला सांगून राहिली, अजिबात जायचं नाही. असे नवरे निघाले का त्याच्या छातीवर बसून खायचं छाताडावर, पण जायचं नाही मायच्या घरी, आणि मायबापाची इज्जत नाही घालवायची. हे असेच राहते. पाहायला गेलो पोरीच्या घरी, पाहायला गेलो, हां आरामशीर बसते गरीब गायसारखी. तुम्ही कोणत्या नोकरीवर आहे, किती शिकली आहे, अशी बोलते जसं काय तिच्या तोंडातून फुलं, गुलाबाची फुलं निघून राहिले, गुलाबाची फुलं. मी ह्या वर्गात आहे, मी शिवणकाम करते, मी असं करते, मी तसं करते. आणि लग्न करून घरी आणली का मग झाली ते वाघीण झाली. मग वाघीण मग व्हाच झाली लागते. वाघीण झाल्याशिवाय टिकत नसते म्हटलं, दुसऱ्याच्या घरातली पोरगी मग ते टिकत नसते. मग ते नवऱ्या वाघीणच बना लागते. मग ते नवऱ्याला अशी नको वरबाडा चालू करते, काही नको वरबाडणं नाही वरबाडणं हे नवऱ्याच्या घरचे लोक तिले वाघीण बनवते. त्याच्या बोलण्याच्या आहे ना, त्याच्या वागण्याच्या आहे ना, बाईले असं बनवावं लागते. अशीच नाही राहत काही. मायबापाच्या घरी ते चांगलीच राहत असते, लाडाची परी वागवत असते मायबाप. नवरे नवरे